नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं. आज मी कोकणात आहे आणि कोकणाचा छान निसर्ग जो आहे याच्यामध्ये राहतोय, जगतोय, अनुभवतोय आणि निसर्गाकडून खूप काही शिकतोय. आत्ता मस्त सकाळी मी ह्या सुंदर तळ्याच्या किनारी बसलो आहे आणि इथं तुम्ही बघताय की हजारो कमळाची फुलं उमललेली आहेत. खूप सुंदर सुंदर पक्षी आहेत आणि निसर्गाकडून आपण काहीतरी नेहमी शिकत असतो. मला आत्ता काही अनुभव आले असं मला वाटलं की ते तुमच्याबरोबर शेअर करावे, म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. इथं तुम्ही बघितलं तर इथं खूप सारे पक्षी आहेत आणि हे पक्षी जे आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. आत्ता सकाळी ते त्यांचं अन्न शोधण्यासाठी आलेत. जसं की आत्ता इथे तुम्हाला किंगफिशर दिसतोय. हा किंगफिशर लांब कुठेतरी बसलेला आहे आणि आपल्याला असं वाटतं की त्याचं लक्ष नाही आहे, तो फक्त बसलेला आहे. पण तो अचानक येतोय, पाण्यामध्ये सूर मारतोय, मासा पकडतोय आणि वर निघून जातं. दुसरं तुम्ही एक मला याचं नाव माहिती नाही, विशिष्ट प्रकारचा बगळा आपण असं म्हणूया त्याला. पाय थोडेसे ग्रीन कलरचे आहेत. हा फक्त पाण्याच्या कडेकडेनी फिरतोय आणि तिथले काही किडे किंवा मासे पकडतोय. तिकडे लांब तुम्हाला मध्ये तो आपला टिपिकल पांढऱ्या रंगाचा जो बगळा आहे लांब दिसतोय तुम्हाला, तर तो बघा की तो एका ठिकाणी शांत उभा आहे. आपल्याला असं वाटतं की तो मेडिटेशन करत उभा आहे, पण अचानक तो झडप मारतोय आणि मासा पकडतोय. हे प्रत्येकाची अन्न शोधण्याची एक स्टाईल आहे. बगळा कधीच लांब झाडावर जाऊन बसत नाही आणि किंगफिशर सारखं मासा पकडण्याचा प्रयत्न करत नाही. आणि नेचर पण त्याला तशा पद्धतीनं सपोर्ट करतो. त्याचे पाय लांब केलेले आहेत, त्याचं जे बॉडीचं फिजिकल स्ट्रक्चर आहे ते त्या पद्धतीनं डेव्हलप झालेलं आहे. आणि इथं प्रत्येकाची अन्न शोधण्याची, काम करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. ते कधीच एकमेकाबरोबर कम्पेअर करत नाही आहेत. पण आपला प्रॉब्लेम हा होतो की आपण प्रत्येक वेळेला आपल्या स्वभावात नाही राहत, आपण दुसऱ्याबरोबर कम्पेअर करतो. आणि मला असं वाटतं की इथं सगळ्यात मोठी गडबड होते. आपली एज्युकेशन सिस्टम जी आहे ही आपल्याला महत्त्वाकांक्षी बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन देते की आपण शाळेमध्ये जातो, शिकणं बाजूला राहतं, आपण कॉम्पिटिशनमध्ये उतरतो की परीक्षामध्ये पहिलं आलं पाहिजे, तुमच्या मागे कोणी नाही राहिलं पाहिजे. एखादं लहान मुलगा खेळतायत तिथं पण आपण पहिलं आलं पाहिजे. पळतायत, त्या पळण्याच्या रेसमध्ये तुम्ही पहिलं आलं पाहिजे, दुसरं पण नाही राहिलं पाहिजे. पहिलं येणं फार गरजेचं आहे. आणि कॉम्पिटिशन सुरू होते, कम्पॅरिझन सुरू होत आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये कम्पॅरिझन होतं आणि हे खूप खतरनाक आहे. कारण हे थोडंसं समजून घेणं फार गरजेचं वाटतं मला की हे शिडी नाही आहे. आपल्याला असं वाटतं की आपली ग्रोथ होते आणि आपण कुठेतरी पुढे जातोय, पण ही गोष्ट नीट लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्ही पुढे जाताय आणि पहिला नंबर मिळवण्याचा प्रयत्न करताय त्यावेळेस ही शिडी स्ट्रेट नाही आहे, ही गोल आहे. कारण तुम्ही ज्यावेळेस त्या कॉम्पिटिशनमध्ये येता ना त्यावेळेस तुमच्या पुढे पण कोणीतरी आहे आणि मागे पण कोणीतरी आहे. आत्ता काही दिवसापूर्वीचा मी माझ्या एका मित्राचा एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला. त्यांनी एक यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि त्या यूट्यूब चॅनलमध्ये 1000 सबस्क्रायबर त्यांना मिळाले होते. तर त्यांचं तिथं दुसरे एक जण होते, त्यांचे 25,000 सबस्क्रायबर होते. तर त्यांचं टार्गेट होतं 25,000 करणं आणि 25,000 वाल्याचं टार्गेट होतं 1,00,000 करणं आणि 1,00,000 वाल्याचं टार्गेट असतं 10,00,000 करणं. कंटिन्युअसली तुमच्या पुढे कुणी ना कुणी आहेच. आणि हे जे कम्पेअर आहे ते आपण फक्त एका गोष्टीत करतो अशातला भाग नाही, प्रत्येक ठिकाणी करतोय आणि त्यामुळे फ्रस्ट्रेशन येतं. माणूस खूप मेहनत करतो, पैसे कमवतो आणि एखाद्या दिवशी फिजिकली खूप सारे प्रॉब्लेम झालेले असतात. रस्त्याने जाताना एखाद्या भिकाऱ्याला बघतो आणि तो एकदम स्वस्त असतो आणि हा परेशान होतो की आपण काय केलं आयुष्यभर. कम्पॅरिझन जे आहे ना हे हेल्थ, वेल्थ, रिलेशन सगळ्या गोष्टींमध्ये आपण करतो आणि हे कधीच न संपणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्वभावात राहणं, आपण आपल्या स्वभावात राहणं फार गरजेचं आहे. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. काही एक्सपिरियन्स मी तुम्हाला जस्ट शेअर करेन. मी काही दिवसापूर्वी एक वेब सिरीज बघितली होती क्राऊन नावाची. त्यामध्ये ती क्वीन आहे, सगळं आहे तिच्याकडं. अख्ख्या जगातल्या म्हणजे त्या देशातल्या तरी सगळ्या लोकांचं स्वप्न असेल की असं लाईफ जगायला मिळालं पाहिजे. आणि ती दुसरी एक तिकडे एक लेडीज येते आणि ती तिच्या सौंदर्याबद्दल कम्पेअर करायला सुरुवात करते. त्याचं टेन्शन. आपण एका गोष्टीत कम्पेअर करत नाही. प्रत्येक माणूस इथं
कोणी घराबद्दल कॉन्शियस आहे, कोणी गाडीबद्दल कॉन्शियस आहे, कोणी दिसण्याबद्दल कॉन्शियस आहे, कोणाला वाटतं की माझं नाकच वाकडं आहे, कोणाला वाटतं माझं पोटच बाहेर आलं आहे, कोणाला वाटतं माझे केसच करली नाही आहेत, कोणाला वाटतं माझे केसच स्ट्रेट नाही आहेत. किती गोष्टीमध्ये तुम्ही कम्पेअर करणार आहे. आणि हे जे चक्र आहे हे कधीच संपत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट, जसं मी आत्ता तुम्हाला इकडे सांगितलं होतं की कमळाचे फुलं आहेत, तर हे इथं कमळाची पण फुलं आहेत, रानफुलं पण आहेत छोटी छोटी, आणि गुलाबाची फुलं पण आहेत. गुलाब कमळ होण्याचा प्रयत्न करत नाही, कमळ गुलाब होण्याचा प्रयत्न करत नाही. आपण तो प्रयत्न करतो, आपण त्या ट्रॅपमध्ये अडकलेलो आहेत. आणि प्रॉब्लेम काय होतो की गुलाब कमळ तर होऊच शकत नाही, पण ते गुलाब पण होत नाही कमळ होण्याच्या नादामध्ये. इथं मेन प्रॉब्लेम आहे. त्यामुळं गुलाबाचं फूल आहे का कमळाचं फूल आहे का रानफूल आहे हे इम्पॉर्टंट नाही आहे. इम्पॉर्टंट हे आहे की ते फूल फुलतंय की नाही, त्याचं फुलणं हे जास्त गरजेचं आहे. तुम्ही जे आहात ते राहा, तुमच्या स्वभावात राहा आणि तुम्हाला ओळखा. म्हणजे स्वतःला ओळखणं आणि त्याच्याबरोबर दुसऱ्याबरोबर जर आपण कम्पेअर करत राहिलो तर फायनली फ्रस्ट्रेशन आहे असं मला वाटतं. मग हे माझं पर्सनल मत आहे. नेचर, तुम्ही काहीही करा, नेचर तुम्हाला सपोर्ट करतं, तुम्हाला डेव्हलप करतं, पण तुम्ही तुमच्या स्वभावात राहणं फार गरजेचं आहे. नेपोलियनचं तुम्हाला एक माहिती असेल, नेपोलियनची उंची खूप कमी होती आणि नेपोलियन एकदा लायब्ररीमध्ये उभा होता आणि त्याला वरचं पुस्तक काढायचं होतं, त्याला येत नव्हतं. तर त्याचा बॉडीगार्ड होता, तर त्या बॉडीगार्ड त्याला म्हणतो तुम्हाला मी पुस्तक जे आहे तिथलं ते काढून देतो. आणि तो म्हणतो की तुमच्या पूर्ण आर्मीमध्ये सगळ्यात उंच मी आहे. त्याचं ॲक्च्युली इंग्लिशमध्ये वाक्य आहे की नो वन इज हायर दॅन मी. तर नेपोलियन त्याला करेक्ट करतो, नॉट हायर, लॉंगर. तो लांब आहेस, उंच नाही आहेस, म्हणजे सगळ्यात उंच, सगळ्यात महत्त्वाच्या पोझिशनला तर मी आहे. नेपोलियनच्या इगोला ठेस पोहोचणं फार स्वाभाविक आहे. कारण आपण, म्हणजे नेपोलियन काय करतो, नेपोलियन सारखा माणूस त्याच्या बॉडीगार्ड बरोबर कम्पेअर करतो आणि इकडे हेच चक्र सुरू आहे. तर मला असं वाटतं की कम्पॅरिझन जर तुम्हाला करायचं असेल तर स्वस्थ माणसाबरोबर करा. कम्पॅरिझन करायचं तर बुद्धांबरोबर करा, महावीरांबरोबर करा, कृष्णाबरोबर करा. करूच नका, कारण तुम्ही युनिक आहेत. जगात तुमच्यासारखं कोणीच नाही, अद्वितीय आहेत तुम्ही. फिंगरप्रिंट्स तुमचे जर तुम्ही बघितलं तर ते युनिक आहेत. तुमच्यासारखे फिंगरप्रिंट्स कोणाचेच नाही आहेत, तुमच्यासारखे डोळे कोणाचेच नाही आहेत. तर कम्पॅरिझन जे आहे हे करूच नका, ना रामाशी, ना कृष्णाशी, ना कोणाशीच. पण तुम्हाला करायचं तर अशा लोकांशी करा. आत्ता प्रॉब्लेम काय होतोय, एक TBचा पेशंट आहे, तो कॅन्सरच्या पेशंट बरोबर कम्पेअर करतोय की मला कॅन्सर नाही आहे, मला TB आहे, हे बरं आहे. हे खूप खतरनाक झालेलं आहे. त्यामुळं या गोष्टीवर विचार करा की खरंच तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय हवं आहे, काय नाही आहे, आणि तुम्ही तुमच्या स्वभावात या. तुम्ही काय करू शकता नीट ओळखा. आणि नेचर देण्यासाठीच आहे. मला असं वाटतं की नेचरमध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे ही तुम्हाला तुमच्या स्वभावात आणण्यासाठी आहे, आणि तुम्ही तुमच्या स्वभावात आलात की तुम्हाला खूप काही मिळतं. मला वाटलं की या छान निसर्गामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर कराव्यात, ज्या मी अनुभवल्या. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत तिथल्या. मी इथं मुंबईमधून इथे येण्याच्या अगोदर माझ्याकडे एक शूट आलं होतं, परफ्यूमचं शूट होतं. त्यांनी मला सॅम्पल दिले होते. छोट्या बॉटल आहेत, 10,000, 15,000 हजार रुपयाचं परफ्यूम आहे. आणि ते मी ज्यावेळेस तिथे यूज केलं त्यावेळेस असं वाटत होतं या काय परफ्यूम आहे. मी ज्यावेळेस इकडे आलो त्यावेळेस इथे बघतोय मी तर इथल्या पानांचा वास आहे, फुलांचा वास आहे. मी माझ्या एका स्टुडंटच्या घरी गेलो होतो, तर त्यांनी हळद काढून ठेवली होती तिथे, आणि त्या हळदीचा इतका सुंदर वास सुटलेला होता पूर्ण घरामध्ये. आणि तो वर्षभर आहे, वर्षभर तो त्यांना तिथे चुलीवरचं बनवलेलं अन्न आहे, चुलीवरची भाजलेली भाकरी आहे, त्याचा स्मेल आहे. तो संध्याकाळी धूर आहे, त्याचा स्मेल आहे. हे खूप युनिक आहे. पण हे कम्पेअर करतायत त्या 10,000च्या परफ्यूमच्या बॉटलशी, मग गडबड होतीये. आपल्याकडे जे आहे याच्याकडे आपलं लक्षच नाही आहे. जे आपल्या म्हणजे नेचरमध्ये खूप काही आहे. तुम्हाला जे पाहिजे ना ते तुम्हाला जेवढं पाहिजे त्यापेक्षा खूप जास्त आहे. सूर्यप्रकाश खूप जास्त आहे, पाणी खूप जास्त आहे, हवा खूप जास्त आहे. तुम्हाला कितीही घ्या तुम्ही, ते संपणार नाही आहे. हां, त्यामध्ये तुम्ही जर इंजिनिअरिंगच्या बाधा घातल्या तर गडबड होऊ शकते, मग प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतं. निसर्गाचा समतोल सहअस्तित्व जे आहे मानव खराब करतोय. बाकी जर प्रकृतीमध्ये बघितलं तर तुम्ही इथं बघा, आत्ता मी बघतोय तर म्हणजे किती पक्षी आहेत आणि किती, पण ते सगळे एकमेकाला पूरक आहेत.
नेचरमध्ये आपण सगळे एकमेकाला पूरक आहेत, कॉम्पिटिटर नाही आहेत. त्यामुळं तुमचं कॉम्पिटिशन कुणाबरोबरच नाही आहे. कुणाबरोबर कम्पेअर करू नका. स्वभावात या आणि स्वभावात जगा. आणि तुम्ही बघाल की म्हणजे हे एकदम जादुई आहे. आणि हे ज्यावेळेस आपलं अलाईन होतं त्यावेळेस खूप काही गोष्टी सहज मॅनिफेस्ट होतील तुमच्या लाईफमध्ये. नाहीतर फ्रस्ट्रेशन, टेन्शन, चिंता ह्यापेक्षा दुसरं तुम्हाला काही मिळणार नाही. या 8 दिवसामध्ये नेचरबरोबर राहताना हे मी घेतलेला अनुभव आहे. नॉट नेसेसरी हा परफेक्ट आहे, हाच बरोबर आहे, पण मी ह्यातून निसर्गाकडून काही ह्या गोष्टी शिकलो आहे आत्ता, त्या तुमच्याबरोबर शेअर केल्या आणि तुम्ही ह्या छान ऐकून घेतल्यात त्याबद्दल थँक्यू.